Next is reproduction and modern technology. Many couples cannot have children due to various reasons. आता बऱ्याचशा कपलला वेगवेगळ्या कारणांमुळे चिल्ड्रन नसतं. In case of women, irregularity in menstrual cycle, difficulties in oocyte production, obstacle in oviduct, difficulties in implantation in uterus and many other reasons are responsible for this. आता वुमेन बॉडीमध्ये जर पाहिलं आपण फिमेलमध्ये तर चिल्ड्रन नसण्याचे काही रिझन्स आहे. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इरेग्युलरिटी अनियमितता असणे किंवा ओसाईडचं जे प्रोडक्शन आहे त्यामध्ये डिफिकल्टीज किंवा ओविडक्टमध्ये जर अडथळा असेल ऑब्स्टॅकल्स. त्यानंतर युटेरसमध्ये झायगोटचं एम्ब्रायोचं इम्प्लांटेशन प्रॉपर होत नसेल आणि अदर रिझन्स. Absence of sperms in the semen, slow movement of sperms, anomalies in the sperms are the reasons in case of males. आणि मॅन किंवा मेल्समध्ये चिल्ड्रन न होण्याचे रिझन जर पाहिले आपण तर जे सेमन आहे त्यामध्ये स्पर्म प्रेझेंट नसणे किंवा स्पर्मची स्लो मुवमेंट होणे किंवा स्पर्ममध्ये ॲनोमॅलीज म्हणजे काहीतरी फॉल्ट असणे. ओके. But now with the help of advanced medical techniques like IVF, surrogacy, sperm bank, the childless couple can have a child. परंतु आज काही आधुनिक तंत्रज्ञान आहेत. इन विट्रो फर्टिलायझेशन असेल, सरोगेसी मदर, स्पर्म बँक. त्याच्यामुळं जे चाइल्डलेस कपल आहेत तर त्यांना आता चाइल्ड जे आहे ते ऑब्टेन करता येतं. पहिल्यांदा पाहू आपण IVF. In this technique, fertilization is brought about in the test tube and the embryo form is implanted in uterus of woman at appropriate time. आता IVF टेक्नॉलॉजीमध्ये जर पाहिलं आपण तर फर्टिलायझेशन जे आहे ओम आणि स्पर्मचं हे टेस्ट ट्यूबमध्ये जे आहे ते घडवण्यात येतं आणि फर्दर एम्ब्रायो जो आहे तो मेनच्या युटेरसमध्ये अप्रोप्रिएट टाईमला त्याचं इम्प्लांटेशन केलं जातं. IVF technique is used for having the child in case of those childless couple who have problems like less sperm count, obstacle in oviduct, etc. आता एखाद्या मेलमध्ये स्पर्मचा काउंट जर कमी असेल किंवा वुमेनमध्ये ओविडक्टमध्ये ऑब्स्टॅकल असेल तर अशाच कपलमध्ये IVF टेक्नॉलॉजी जी आहे ती जास्त फायदेशीर असते. फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर इथं मायक्रो पिपेट दाखवलेला आहे आणि हा आहे ओम आणि स्पर्म जो इंट्रोड्यूस केला चालला तर हे मायक्रो निडलच्या साहाय्यानं. सरोगेसी. Some women have problems in implantation of embryo in uterus. आता काही वुमेन आहेत की ज्यांच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की युटेरसमध्ये एम्ब्रायोचं प्रॉपर इम्प्लांटेशन होत नाही. Such women can take the help of the modern remedial technique called as surrogacy. आणि अशा वुमेन जे आहेत तर ते सरोगेसी या टेक्निकला फॉलो करू शकतात. In this technique, oocyte is collected from the ovary of the woman having problem is implanted in uterus. आता ज्या वुमेनच्या युटेरसमध्ये इम्प्लांटेशन संदर्भात प्रॉब्लेम असेल तर अशा वुमेनमधून काय कलेक्ट केलं जातं oocytes. That oocyte is fertilized in test tube with the help of sperms collected from her husband. आणि त्यानंतर हे जे oocytes आहेत हे टेस्ट ट्यूबमध्ये अशा स्पर्मच्या साहाय्यानं फर्टिलाइज केलं जातं जो की तिच्या हजबंडकडून कलेक्ट केलेला असेल. The embryo formed from such fertilization is implanted in the uterus of some other woman having normal uterus. परंतु जे एम्ब्रायो या ठिकाणी तयार होईल त्याचं इम्प्लांटेशन जे हजबंड वाईफ आहेत तर ते वाईफच्या बॉडीमध्ये इम्प्लांटेशन न करता अदर वुमेनच्या युटेरसमध्ये काय करायचं आहे इम्प्लांटेशन करायचं आहे जिचं की युटेरस कसं असेल नॉर्मल असेल. Such a woman in whose uterus the embryo is implanted is called as surrogate mother. आणि मग नॉर्मल युटेरसवाली जी अदर वुमेन वापरली गेली जिचं की बॉडीमध्ये युटेरसमध्ये एम्ब्रॉयोचं इम्प्लांटेशन झालं ती असेल सरोगेट मदर.
त्यानंतर आहे स्पर्म बँक किंवा त्याला म्हणू आपण सीमन बँक. There are various problems in sperm production as mentioned above in case of many men. आता बरेचसे मेन्स आहेत की ज्यांच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन संदर्भात वरी उल्लेख केल्याप्रमाणे काही प्रॉब्लेम असतात. So as to have the children in case of such couples, new concept of sperm bank has been introduced. आणि त्यांच्यासाठीच एक आधुनिक संकल्पना आहे स्पर्म बँक. This concept is similar to blood bank. स्पर्म बँक हे कशासारखं आहे? ब्लड बँकसारखं. Semen ejaculated by the desired man is collected after their through physical and medical checkup and stored in the sperm bank. आणि जे ऐच्छिक व्यक्ती आहे डिझायर मॅन की जे स्पर्मला डोनेट करतात त्या स्पर्मचं फिजिकल अँड मेडिकल चेकअप केलं जातं आणि त्यानंतरच ते स्पर्म बँकमध्ये स्टोअर केले जातात. As per the wish of needful couple, oocyte of woman of the concerned couple is fertilized by IVF technique using the semen from sperm bank. आणि जे गरजू कपल असेल ओके नीडफुल कपल तर अशामध्ये काय केलं जातं की जे वुमेनचं oocytes आहेत त्या कपलमधलं तर ते IVF टेक्निकच्या सहाय्यानं स्पर्म बँकमधला जो स्पर्म आहे ओके अर्थातच सेमन तर त्याच्या सहाय्यानं oocytes फर्टिलाइज केलं जाईल. Resultant embryo is implanted in the uterus of same woman. आणि ज्या वुमेनच्या बॉडीमधून oocyte कलेक्ट केला होता त्याच वुमेनच्या युटेरसमध्ये फर्दर एम्ब्रायो जो आहे हा इम्प्लांट केला जातो. Name of the semen donor is strictly kept secret as per the law. आणि कायद्यानुसार जे सीमन डोनर आहे त्याचं नाव हे गुपित ठेवलं जातं. त्यानंतर आहे ट्विन्स. Two embryos develop simultaneously in the same uterus and thus two offsprings are delivered simultaneously. आता एकाच युटेरसमध्ये एकापाठोपाठ दोन एम्ब्रायो डेव्हलप होत असतील तर डेफिनेटली अशा वेळेत दोन ऑफस्प्रिंगचा जन्म होतो. Such offsprings are called as twins. त्यांनाच ट्विन्स म्हणायचं. Many couples have twins. बऱ्याचशा कपल्सला ट्विन असतं. There are two main types of twins as monozygotic twins and dizygotic twins. आणि ट्विन्सचे दोन टाईप मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक. Monozygotic twins are formed from single embryo. सिंगल एम्ब्रायोपासून जर जुळे तयार होत असतील तर त्यांना म्हणायचं मोनोझायगोटिक ट्विन्स. During early period of embryonic development, within 8 days of zygote formation, cells of that embryo divide into two groups. आता मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये काय होतं की जे एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटचा सुरुवातीचा कालावधी म्हणजे आपण झायगोट फॉर्मेशनच्या विदिन 8 डेज ऑफ झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत ओके तर या स्टेजला काय होतं की जे एम्ब्रायो आहे त्याच्या सेल्स या दोन ग्रुपमध्ये काय होतात डिवाईड होतात आणि दॅट्स वाय सिंगल एम्ब्रायोपासून दोन एम्ब्रायोचं काय झालं त्या ठिकाणी फॉर्मेशन झालं. सो याला म्हणायचं मोनोझायगोटिक ट्विन्स. Those two groups develops as two separate embryos and thus monozygotic twins are formed. आणि सेल डिव्हिजन झालेले दोन ग्रुप्स दोन सेपरेट एम्ब्रायो म्हणून त्यांची वाढ होते आणि म्हणून मोनोझायगोटिक ट्विन्सची निर्मिती होते. Such twins are genetically exactly similar to each other. आणि मोनोझायगोटिक ट्विन्सचं वैशिष्ट्य काय आहे की त्यापासून तयार होणारे जे ऑफस्प्रिंग आहेत ते जेनेटिकली एकमेकांना एकदम सिमिलर असतात. Due to this, such twins are exactly similar in their appearance and their gender is also same, that is both will be either boys or girls. आणि असे जे ट्विन्स आहेत तर ते दिसायला ॲपिरन्ससुद्धा सेम असतो आणि जेंडरसुद्धा सेम असतात म्हणजे एक तर दोन्ही मुलं असतील किंवा दोन्ही मुली असतील. In case of monozygotic twins, if the embryonic cells are divided into two groups 8 days after the zygote formation, there is a high possibility of formation of conjoined twins. Siamese twins. आता मोनोझायगोटिक ट्विन्समध्येच आणखीन एक प्रकार आहे. आता आपण सुरुवातीला काय पाहिलं विदिन 8 डेज ओके झायगोट फॉर्मेशन. परंतु असं झालं की जी एम्ब्रॉनिक सेल आहे ही 8 डेज नंतर तिचं काय झालं दोन ग्रुपमध्ये डिव्हिजन झालं
बरोबर, झायगोट फॉर्मेशननंतर. मग अशा वेळेस जास्त शक्यता असते की कॉन्जॉईंट ट्विन्सचं फॉर्मेशन होईल. अर्थातच त्याला म्हणायचं सॅमेस ट्विन्स. तर त्यांचं वैशिष्ट्य काय पहा. Such twins are born with some parts of the body joined to each other. कॉन्जॉईन याचा अर्थ लागला आहे की नाही, की त्यांच्या बॉडीचे काही पार्ट्स हे एकमेकाला काय असतील, जॉईन असतील. Some organs are common in such twins. आणि म्हणून अशा ट्विन्समध्ये काही अवयव हे कसे असतात, कॉमन असतात. Occasionally, two oocytes are released from the ovary of woman and both oocytes are fertilized by two separate sperms and thus two zygotes are formed. आता कधी कधी असं होतं की दोन ओव्हरी जे आहेत लेफ्ट आणि राईट, हे दोन्ही काय करतात ॲट ए टाईम दोन ओव्हसाईड्स काय केले, म्हणजे अल्टरनेटली होण्याच्या ऐवजी काय झालं की दोन ओव्हसाईड्स रिलीज झाले वुमेनच्या ओव्हरीकडून. आणि दोन्ही ओव्हसाईड्स दोन वेगवेगळ्या स्पर्मनं काय केलं, त्याला फर्टिलाइज केलं. अशा वेळेस निश्चितच झायगोटसुद्धा किती तयार झाले, दोन झायगोट तयार झाले. Two embryos are formed from those two zygotes and both of those embryos are separately implanted in the uterus and thus dizygotic twins are delivered after complete development. आणि अशा केसेसमध्ये काय होतं की जे दोन्ही एम्ब्रायो आहेत तर यांची निर्मिती त्या दोन सेपरेट झायगोटपासून होते आणि फायनली दोन्ही एम्ब्रायो जो आहे हे ओव्हिडक्टमधून कशामध्ये, युटेरसमध्ये काय होतात, सक्सेसफुली इम्प्लांट होतात आणि फायनली डायझायगोटिक ट्विन्स हे कम्प्लीट डेव्हलपमेंटनंतर डिलिव्हर होतात. Such twins are genetically different and may be some of different by children. आता डायझायगोटिक ट्विन्सचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये दोन सेपरेट स्पर्म आहेत आणि दोन सेपरेट oocytes आहेत. बरोबर, म्हणजे प्रत्येकाचं oocyte आणि प्रत्येकाचं स्पर्म कसं आहे, सेपरेट आहे. आणि दॅट्स वाय जेनेटिकलीसुद्धा ते डिफरंट असतात आणि जेंडरसुद्धा मे बी सेम ऑर डिफरंट म्हणजे सारखं पण असू शकतो किंवा वेगळं पण असू शकतो. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. A person's state of being, physical, mental and social strongness is called as health. आता फिजिकल भौतिक म्हणू आपण त्याला, मेंटल मानसिक मनाने स्थिर असते ना, खंबीर असणे, आणि सोशल सामाजिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणे, तरच त्याला आपण काय म्हणू, हेल्थ म्हणू. In our country, there seems to be lack of awareness regarding reproductive health due to various reasons like social customs, traditions, illiteracy, shyness, etc. आता सामाजिक रूढी असतील, काही ट्रॅडिशन परंपरा असतील, इलिटरसी अज्ञान असेल, शायनेस लाजणे वगैरे, तर या काही रिझनमुळं आपल्या देशामध्ये काही गोष्टींच्या बाबतीत जागरूकता नाही. स्पेशली जर पाहिलं आपण तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ संदर्भात. Especially there seems to be indifference towards the reproductive health of women. आणि त्याचे ते जे वुमेनच्या संदर्भात रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे त्याच्या संदर्भात आपला जास्तच फरक दिसून येईल. Occurrence of menstrual cycle is related with reproductive and overall health of women. आता प्युबेरिटीनंतर जी मेन्स्ट्रल सायकलचं ऑकरन्स होतं तर ॲक्च्युअल हे रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेलच्या ओव्हरऑल हेल्थशी निगडीत असणारी ही गोष्ट आहे. Nowadays, women are working at par with men. आज जर पाहिलं आपण तर वुमेन हे माणसाच्या बरोबरीनं कार्य करत असतात. Due to this, they have to stay outdoors for whole day. आणि कधी कधी दिवसभर त्यांना वर्क निमित्त बाहेर राहावं लागतं. Bleeding occurs during menstrual cycle. आणि मेन्स्ट्रल सायकलमध्ये पाहिलं आपण की मेन्स्ट्रेशन पिरियडमध्ये काय होतं, ब्लिडिंग ऑकर्स होते. Due to this, private organs, genitals need to be maintained clean time to time. Otherwise, problems regarding reproductive health may arise. आणि हे जे ड्युरेशन आहे तर या ड्युरेशनमध्ये जे प्रायव्हेट ऑर्गन ज्याला आपण जेनायटल ऑर्गन्स म्हणू, तर यांना क्लीन ठेवणे, त्यानंतर जे प्रॉब्लेम असतील रिगार्डिंग टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे अशा वेळेस अराईज होऊ शकतात. त्याच्यामुळे स्वच्छता, पर्सनल हायजीन हे महत्त्वाचं असतं. Some problems regarding reproductive health may arise in men too. आता माणसांमध्ये सुद्धा जर पाहिलं आपण तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ संदर्भात काही प्रॉब्लेम असतात. It is essential to maintain the
cleanliness of their genitals. मेल असो का फिमेल, जे जेनेटल्स आहेत प्रायव्हेट ऑर्गन्स त्यांचं क्लीननेस हे तितकंच महत्त्वाचं आहे. Among the various sexual diseases, syphilis and gonorrhea occurs on large scale. आता तसे तर सेक्शुअल डिसीज बरेच येत आहेत, परंतु जास्त प्रमाणात जे सेक्शुअल डिसीज आहेत तर ते आहेत सिफिलिस आणि गोनेरिया. Both of these diseases are caused by bacteria. आणि सिफिलिस आणि गोनेरिया हे जीवाणू अर्थातच बॅक्टेरियामुळे होणारे आजार आहेत. Occurrence of cancre patches on various parts of body including genitals, rash, fever, inflammation of joints, alopecia, etc. are the symptoms of syphilis. तर सिफिलिस आजाराचे काही लक्षणं जर पाहिले आपण तर जे जेनेटल पार्ट्स आहे किंवा बॉडीचे अदर पार्ट्स त्याच्यावर पॅचेस चट्टे वगैरे येणे, रॅश, थोडंसं फिवर येणे, इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स, सांधे दुखणे वगैरे आणि एलोपेसिया अर्थातच हेअर लॉस. Painful and burning sensation during urination, oozing of pus through penis and vagina, inflammation of urinary tract, anus, throat, eyes, etc. are symptoms of gonorrhea. आणि गोनेरिया आजाराची लक्षणं जर पाहिले आपण तर युरिनेशनच्या वेळेस थोडंसं पेनफुल किंवा बर्निंग सेन्सेशन होणे, त्यानंतर जे प्यूस असतं ओके तर ते बाहेर पडणे, ओके व्हाईट रंगाचा सबस्टन्स असतो तर तो पेनिस आणि वजनामधून बाहेर पडणे, इन्फ्लेमेशन असेल युरिनरी ट्रॅक्टचं, त्यानंतर जे ॲनस आहे, थ्रोट आहे, घसा, आईज आहे, ओके तर या सर्वांमध्ये इन्फ्लेमेशन होणे. तर हे सर्व सिम्पटम्स गोनेरियाचे आहेत. आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजनचं आपल्याला माहीत आहे की प्रचंड प्रमाणात वाढ होणे याला आपण काय म्हणतो, पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणतो. आणि इथं आपल्याकडे चार्ट दिलेला आहे आणि याचं सर्वात महत्त्वाचं सोल्युशन म्हणजे ते काय आहे, फॅमिली प्लॅनिंग.